नमस्कार, मी विशाल पाटील। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनामध्ये जाऊन फडणवीसांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील बऱ्याचदा फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झालेली होती। पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होते की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांची भेट ही प्रशासकीय कामांसाठी घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्यामुळे भाजप ठाकरेंच्या शिवसेना युतीच्या चर्चा या मागे पडल्या। दरम्यान आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे मात्र पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून जरी चंद्रकांत पाटलांचा दावा फेटाळण्यात आलेला असला तरी देखील लोकांकडून आपापले तर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे। तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केलंय आणि यावेळी त्यांनी काँग्रेसला एक आव्हान दिलेलं आहे। दरम्यान रशिया युक्रेन युद्धाला आता धोकादायक वळण मिळताना दिसतंय, कारण रशियानं केलेल्या हल्ल्यामुळे 21 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचं आहे असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे। तर आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळालेली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेला आहे। तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती विश्वास करणार? रोज तुमची माणसं चालली आहे, सावंत नगरसेवक येवा एकनाथ शिंदेकडे काय राहिलं तुमच्याकडे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट सह्याद्री अतिथीगृहात घेतलेली होती। यावेळी शिंदेंनी अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडून निधी वाटपात शिंदे सेनेच्या मंत्र्यांना डावललं जात असल्याची तक्रार शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावर निधी वाटपामध्ये दुजाभाव केला जाणार नाही असं आश्वासन शहांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय आणि त्यानंतर महायुतीमध्ये धूसफूस नाही तर खुश आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी शहांच्या भेटीनंतर दिलेली होती आणि त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र पुन्हा एकदा निर्माण करण्यात आलेलं आहे किंवा झालंय। तर दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह असल्याचं बोललं जात आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचं आहे मात्र त्यांना कुणी सोबत घेत नाही असा गौप्यस्फोटच चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंनी चंद्रकांत पाटलांचा हाच दावा फेटाळून लावलेला आहे। दोघांची प्रतिक्रिया पाहूया। देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त अमितभाईंचं, संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला। ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला। त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती विश्वास करणार? रोज तुमची माणसं चालली आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, तर तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं? 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे। मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक येवा एकनाथ शिंदेकडे आउट ऑफ 92 काय राहिलं तुमच्याकडे? मला वाटतं अनेक असे लोक आले आणि गेलेले आहे शिवसेनेला संपवणारे। सत्ता शिवसेनेसाठी नाही, शिवसेना सत्तेसाठी आहे। शिवसेनेला आपसूक सत्ता येईल। शिवसेना विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं काम करत आलेली आहे। 2-5 वर्ष सत्तेत होती म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे, मला वाटतं हा त्यांचा गैरसमज आहे। दादांना त्यांनाच आता सत्तेशिवाय रावल्या जात नाही म्हणून मग त्यांनी अशा पद्धतीने शिवसेनेचं फोड, शरद पवारांचा पक्ष फोड आणि मग स्वतः सगळे नेते बनणं, मला वाटतं ही वृत्ती यांनीच केली।
आम्ही थोडी कोणता पक्ष फोडला, आम्ही तर 3 सोबत घेतले होते पक्ष, आम्ही थोडी फोडायची गरज पडली होती आम्हाला. तर सत्ता तर तुम्हाला पाहिजे आणि शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही. शिवसेना विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करते. तर चंद्रकांत पाटलांनी केलेला हा दावा जरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून फेटाळून लावण्यात आला असला तरी देखील त्यांच्या गौप्यस्फोटामुळे गेल्या काही महिन्यातील भेटीगाठी आणि सामनाचे काही अग्रलेख आत्ता चर्चेत आलेले आहेत. कारण ठाकरेंनी घेतलेली फडणवीसांची भेट आणि सामनातून करण्यात आलेलं फडणवीसांचं कौतुक या गोष्टींची जुळवाजुळव केल्यास खरंच ठाकरेंना सत्तेत जायचंय की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. पाहूयात. तर ही जवळीक नेमकं काय सांगताना दिसते, जवळीक का, या संदर्भातले काही संदर्भ आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तारीख होती 17 डिसेंबर 2024. नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी भेट घेत मुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यानंतर 20 डिसेंबर 2024 नागपूर अधिवेशनादरम्यान संजय राऊतांच्या घराची रेकी केल्यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली. मग त्यानंतर 3 जानेवारी 2025ला फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर अभिनंदन देवाभाऊ या मथळ्याखाली सामनाचा अग्रलेख आपण सगळ्यांनी पाहिला असेल, जो सामनात प्रसिद्ध करण्यात आलेला होता. 9 जानेवारी 2025ला मुंबईतल्या प्रश्नांसंदर्भात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती. तर 20 फेब्रुवारी 2025ला सिडको प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचारासंदर्भात फडणवीस चौकशी समिती स्थापन करत असतील तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हटलेलं होतं रोज टीका करणारे संजय राऊतांनी. तर 26 फेब्रुवारी 2025ला फिक्सर दलाल यांचं राज्यामध्ये आलेलं पीक कापण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानं त्यांचं अभिनंदन असा पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखामध्ये 26 फेब्रुवारीला आपल्याला उल्लेख वाचायला मिळाला होता. तर एकंदरीतच ही जवळीक काय सांगते याची काही उदाहरणं सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात अर्थातच मी जयश्रीजी आपल्यापासून करणार आहे. जयश्रीजी, खरोखर ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय का, जो दावा चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेला आहे त्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय? जयश्रीजी. खरं म्हणजे हा प्रश्न अतिशय हास्यास्पद आहे. चंद्रकांत दादांनी जे काही वक्तव्य केलंय, मला असं वाटतं की त्यांना येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमधलं चित्र स्पष्ट दिसत असेल आणि म्हणूनच वाटलेल्या भीतीपोटी त्यांनी हे वक्तव्य केलंय की कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या सोबत युती करायची असेल. मुळात आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी कधीही स्वाभिमान हा गहाण ठेवला नाही आणि त्याच वेळी ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यांना जर खरोखर सत्ता एवढी प्रिय असती तर त्यावेळी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला नसता. मुळातच भारतीय जनता पक्षाची हे सातत्याने भूमिका राहिलेली आहे, ती म्हणजे कुठलाही विरोधक त्यांना ठेवायचा नाहीये, कुठलाही विरोधी पक्ष त्यांना ठेवायचा नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून जाणीवपूर्वक शिवसेनेच्या बद्दल संभ्रम निर्माण करण्याचं काम, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं काम हे चंद्रकांत दादा पाटील करतायत. पण मला असं विचारायचंय की जे देवेंद्र फडणवीस हे कधी काळी म्हणायचे की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, किंवा जे देवेंद्र फडणवीस म्हणायचे की राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही, हे वक्तव्य करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब हे सत्तेसाठी फडणवीसांच्या सोबत जाणं हे कदापिही शक्य नाही. जे काही आपण या ठिकाणी उदाहरणं दिली ती निश्चितच काही प्रश्नांच्या संदर्भात आदरणीय उद्धव ठाकरे साहेब किंवा आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे भेटले असतील किंवा आदरणीय संजय राऊत साहेब भेटले असतील, ते काही जे जनहितांचे प्रश्न आहेत, काही जनहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून सांगितल्या पाहिजे, कारण आज सत्ता त्यांच्याकडे आहे, ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यासाठी त्या भेटी झालेल्या होत्या. परंतु अशा प्रकारचं चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे निश्चितच कुठेतरी त्यांना ती भीती मनातून वाटतेय की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना सोबत घेतल्याशिवाय ते कदाचित निवडणुका जिंकू शकणार नाही, या भीतीतून आलेलं ते वक्तव्य असेल असं मला वाटतं. बरं, मला अजितला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अजित जी आहे तेव्हा भाजपची बाजू ते मांडणार आहेत. जसं जयश्रीताई आता मगाशी म्हणाल्या की भाजपला कुठेतरी भीती वाटते आणि येत्या काळातल्या ज्या निवडणुका सामोऱ्या जायच्या आहेत
त्यामुळे भीती वाटल्यामुळे कदाचित चंद्रकांत पाटील हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. असा खरोखर भाजपचा हेतू आहे का? आपल्यावरती जे आरोप आत्ताच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या यांनी लावलेला आहे, हा कितपत खरा समजायचा? नाही, सन्माननीय जयश्रीताईंना मला एक गोष्ट सांगायची आहे की जयश्रीताई, आपली बाजू आपण निश्चितपणे मांडा. लोकशाहीमध्ये ती मांडली पाहिजे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण ती करत असताना माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीकेची पातळी जी आहे आपली, ती काही बरोबर नाही असं मला आपल्याला सांगावं असं वाटतं. बरं. काय असतं जयश्रीताई, याच्यामध्ये एक हे गोष्ट जे आपण बोलले लक्षात घ्या त्यांचीच की वक्तव्य मी सांगते. मी काही माझी वक्तव्य सांगत नाहीये. जे आदरणीय फडणवीस साहेब बोलले तीच वक्तव्य मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवली. ती माझ्या तोंडची नाही, वाक्य थोडं- नाहीयेत. नाही ताई, थोडस आता मी बोलतोय, माझी बाजू आपण मला मांडू दिली तर फार अजितजी बरं होईल. बोला. आपण ज्या स्वाभिमाना संदर्भामध्ये बोललात ते बोलत असताना आपण माझ्या नेत्यांच्या बाबतीमधली जी विधानं केली ताई, अशी खंडीवर उदाहरणं माझ्याकडे आहेत, परंतु फार मोठ्या माणसांबद्दल आपण फार थोडं बोलायचं असतं. आपले विचार मांडत असताना म्हणजे माझ्याकडे असं खूप काही आहे विशालजी सांगण्यासारखं. आता वाराणसीला नेमकं कोण गेलं होतं खास विमानानं, ते तिथं कोण कोणाला भेटलं, आणि आदरणीय देवेंद्रजींनी सत्ता हातामध्ये असताना सुद्धा इतक्या खुनशीपणे एका विरोधकानं वागून सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीमधल्या अनेक गोष्टी त्यांना कशी मदत केली, हे चांगले राजकीय तज्ञ ज्यांना मुंबई दिल्लीत कोण कोणाला भेटतं जयश्रीताई हे माहिती आहे, त्यांच्याशी थोडा आपण संपर्क करा आणि मग माझ्या नेत्यांच्या स्वाभिमानाबद्दल आपण बोला. सन्माननीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार खुंटीला टांगून ठेवून ज्या दिवशी आपण काँग्रेस बरोबर गेला त्याच दिवशी आपला स्वाभिमान संपला. ताई, मला खरं तर हे बोलायचं नव्हतं, पण आपण ज्या शब्दात बोललात त्यामुळे मला हे बोलावं लागतंय. राहिला आजच्या चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विषय. हा, चंद्रकांत दादा महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नेते आहेत, सिनियर लीडर आहेत. दादा काय बोलले त्याचं नीटपणे विश्लेषण केलं पाहिजे. दादांच्या वक्तव्यातला शेवटचा भाग आपण लक्षपूर्वक ऐका. दादा म्हणाले, असं माझं प्रिडिक्शन आहे. आणि विशालजी, त्याच्यामध्ये काय खोटं आहे मला सांगा. 50-50 नगरसेवक, माजी नगरसेवक जर आपल्याला सोडून आमच्याकडे येत असतील, आमच्या मित्रपक्षामध्ये येत असतील, आणि याच्यामध्ये काय होतं की खूप वेगवेगळ्या स्तरावरची वेगवेगळ्या विषयावरची माणसं मांडणी करत असतात, पण ज्यांच्या विचाराचं अधिष्ठान पक्क असतं. आम्ही विरोधामध्ये होतो तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं चिमट्याला धरून सुद्धा अशा सत्तेला शिवणार नाही असं सांगणाऱ्या अटलजींची परंपरा आम्ही सांगतो. आणि ही जी मंडळी आता जे आरोप करतात ना की यांना फोडलं त्यांना फोडलं, ताई, निवडणुका झाल्या आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकांच्या बरोबर आता सरकार आहे, आमच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. आणि खरी शिवसेना जी आहे ती सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे शिवसेना आमच्या बरोबरच, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. विशालजी, ज्या पद्धतीनं म्हणजे कसं आहे, आता खरं तर काही गोष्टी मीडियामध्ये नाही बोलल्या पाहिजे, पण देशामधल्या अनेक उद्योगपतींच्याकडच्या खास लोकांकडे जर आपण माहिती घेतली, अनेक असे लोक आहेत ज्यांचा देशाच्या राजकारणामध्ये प्रभाव आहे पण ते राजकारणात नाहीत, त्यांच्या निकटवर्तीयांकडनं माहिती घेतली तर कोण काय प्रयत्न करतंय आजच्या घडीला हे आपल्या लक्षात येईल. पण आपण एक लक्षात घ्या की आता कुणी किती आग्रह केला तरी खरी शिवसेना आमच्या बरोबर आहे. त्यामुळे इतरांचा काही प्रश्न नाही. परंतु दादांनी राजकीय तज्ञ म्हणून ते प्रिडिक्शन व्यक्त केलं, बरोबर आहे. आणि जेव्हाही चंद्रकांत दादा बोलतात त्यामध्ये निश्चित काही ना काही दडलेलं असतं. उगाच एखादा ज्येष्ठ नेता अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही. अरुण सावंतांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. अरुणजी, महायुतीमध्ये येण्यासाठी जर बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जर त्या ठिकाणी तयार असेल तर मग नेमका विरोध कुणाचा आहे? विशालजी, पहा, आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर सध्या मी हे देईन की इच्छुक असेल तर विरोध कुणाचा आहे हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ऑलरेडी उभाटा शिवसेना जी काही आहे ती महायुतीमधील जी काही एकनाथ शिंदेजी जे आमचे मुख्य नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्या बरोबर केव्हाच यायला लागलेली आहे. जवळजवळ 90% उभाटा शिवसेना ही रिकामी झालेली आहे. आणि माझं तर आपल्या चॅनेलवरून स्पष्ट सांगणं आहे आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना की आपण दररोज आमच्या पक्षामध्ये जो काही प्रवेश होतोय आपल्या मधील नेत्यांचा तो आता थांबवावा आणि आपण स्वतःच जाहीर करावं की मी
स्वतःच आता शस्त्र ठेवलेलं आहे, मीच स्वतः तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. म्हणजे दररोजचा हा जो काही आम्हाला रोजचा जो काही उपद्व्याप करावा लागतोय, दररोज कुठे ना कुठे प्रवेश करावे लागतात, तो तरी एकदाचा थांबवा. जयश्रीताई, असं होणार का? आता जनता असं जनता म्हणते, माझं मत नाहीये. जनतेमधून सध्या हे सांगितलं जात आहे की आदरणीय उद्धव ठाकरेजी यांनी एकनाथ शिंदेजींच्या पक्षात एकदाचा काही तो प्रवेश करावा, म्हणजे बाकीच्या नेत्यांचं जे काय उरलेले आहेत. बरं, जयश्रीताई उत्तर देतील ना? असं काहीतरी विचाराधीन आहे आणि ते करण्याचे प्रयत्न आहेत का? अरुणजींनी दावा केलाय, बोला. मला बोलू द्या. अरुणजींनी दावा केलाय, माझे दुसरे सहकारी त्यांनी काहीतरी दावा केलाय. मुळात मला असं वाटतं की तुम्हाला शिवसेनेमधले लोक घेऊन त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन लढवावं लागतं. यातच तुमच्यामध्ये काय, तुमच्या पक्षाकडे लोक नाहीच आहेत. तुमच्या पक्षाकडे लोक असती तर तुम्हाला 2014 पासून तर 2024 पर्यंत जर आपण आकडेवारी पाहिली तर 60 ते 70 लोक आपण विधानसभेला ही शिवसेनेकडनं घेतली, उद्धव ठाकरे साहेबांकडनं. काही तुम्ही काँग्रेसकडनं आयात केली, काही राष्ट्रवादी शरद पवार साहेबांकडनं आयात केली. तुमची लोक आहेत कुठे? मुळात तुम्हाला लोक आयात करावी लागतात. तुमच्याकडे लोक तुम्ही बोलवता, ईडीचा, सीबीआयचा, निवडणूक आयोगाचा धाक दाखवून, ते सगळी यंत्रणांचा गैरवापर करून तुम्ही सत्ता कशा प्रकारे हस्तगत केली हे सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल आणखी काय बोलायचं? दुर्दैवाची गोष्ट आहे, एक मिनिट विशालजी, माझं पूर्ण होऊ द्या. दुर्दैवाची गोष्ट आहे, आज लोकशाहीचा उत्सव आपण, एक मिनिट, मला माझं पूर्ण होऊ द्या. दुर्दैवाची गोष्ट आहे की आज लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जयंती उत्सव आपण साजरा करतोय आणि आजच्या दिवशी लोकशाहीला मारक असलेली अशा प्रकारचं विधान, म्हणजे लोकशाही मानत नसल्या प्रकारचं विधान हे चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. ते ज्या पद्धतीने म्हणतायत आणि त्यांचे आता हे सहकारी लोक आणि लोकशाहीचा काय संबंध आहे जयश्रीताई? लोकशाहीचा आणि या विधानाचा काय संबंध आहे? तुम्ही कुठे ना कुठे काय करता? तुम्हाला विरोधी पक्ष नकोय, तुम्हाला विरोधी पक्ष काय आहे हे महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता ओळखते. तुम्हाला विरोधातले लोक नको आहेत, त्यासाठी विरोधात तुम्हाला कोणीच नकोय. लोकशाही ही कशाच्या आधारावर असते? मुळात संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला विरोधी पक्ष लागेल, विरोधी पक्ष नेता लागेल. आज तुम्ही आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा गट हे ज्या पण मग जयश्रीताई, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची भाषा का बदलते? का अशा प्रकारे कौतुक केलं जात आहे, जवळीक करण्याचा प्रयत्न करतोय आणि केला जातोय, याला खतपाणी घालणारं चंद्रकांत दादांचं वक्तव्य? विशालजी, मी देऊ का उत्तर? बोला ना. विशालजी, आता कसं झालेलं आहे, बिचाऱ्या जयश्रीताई यांचं सुद्धा आता काय बोलावं आणि काय नाही, काय उत्तर द्यावं अशी परिस्थिती केविलवाणी झालेली. पहा, दररोजच्या यात काही गैरपण नाही. जयश्रीताई, पहा, शिवसेनेमध्ये ऐका ना, उभाटा शिवसेनेमध्ये जे कोणी आहेत ना, हे कुठे दुसरीकडे जात नाहीयेत, ते आपल्याच घरात येत आहेत. कारण का, तुमचं जे नेतृत्व आहे ते निष्क्रिय ठरलं आणि म्हणून एकनाथ शिंदेजींसारखं एक दमदार नेतृत्व या महाराष्ट्राला आणि शिवसेनेला लाभलं आणि म्हणूनच प्रत्येक तिकडचा शिवसैनिक हा आपल्या मूळ शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा एकदाचा निर्णय घ्यावा, एकदा काही ते वाईट वाटेल, परंतु कायमचं हे जे काही आहे ते थांबून जाईल. आणि तुम्ही तर आता असं म्हणतात की विरोधी पक्ष जगला पाहिजे. तुम्ही काही मान्य करून टाकलं का की आमची उभाटा म्हणजे विरोधीच पक्ष आता राहणार? तुम्ही मूळ शिवसेनेमध्ये या, पुनश्च एकदा तुमचं स्वागत होईल. कारण जे काही बाळासाहेब, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे, पण मग अरुणजी मला सांगा ना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना जर खरोखर महायुतीमध्ये आली तर दोन वेगळे पक्ष असतील की मग आपण एकत्र येणार आहात? अरुणजी, विशालजी, मूळ शिवसेना जी आहे, जयश्रीताई मी येतोय आपल्याकडे. ऐका जयश्री, आपण ऐका, मूळ शिवसेना जी आहे, मूळ शिवसेनेचे जे काही विचार आहेत ते विचार आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या शिवसेनेबरोबर आहेत आणि म्हणून आज 90% जास्त शिवसैनिक, नेते, आमदार, खासदार सर्व एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीमागे आहेत. आम्ही शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे जिवंत ठेवू आणि या राज्याच्या भल्यासाठी काम करू. हेच माझं उत्तर याच्यावरती आहे. नाही, बरोबर, एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं नाही आहे. मला यावेळेला अजितजी चव्हाण यांच्याकडे जायचं आहे. अजितजी, एका बाजूला जयश्रीताईंचा दावा पाहायला मिळतो की तुम्हाला विरोधी पक्षच नको आहे म्हणून हे सगळं केलं जात आहे. दुसरीकडे आता जर अरुणजींनी जसं म्हटलं की आपल्याबरोबर आलात
तर वेगळं राहण्याची गरज नाही, स्वागतच आहे. मग नेमकं काय समजायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांची जी शिवसेना आहे ती जर जवळीक करण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजपकडून होकार आहे का, आणि मग जर नकार आहे तर महायुतीमध्ये हा नकार नेमका कुणाचा आहे? अजितजी, ज्या विधानावरनं आपण चर्चा करतो आहोत त्या विधानाकडे मूळ मी परत जातो. नक्की. त्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा काय म्हणाले ते आपण ऐकलं असेल की फार इच्छा आहे, खूप प्रयत्न आहेत, पण ते होणार नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आहे, आमच्या बरोबर शिवसेना आहे, आमच्या बरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे खरे वारसदार एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे, निकाली आहे, त्यात काही विषयच नाहीये की आमच्या बरोबर हिंदुत्ववादी शिवसेना आहे, राष्ट्रवादी शिवसेना आहे, महाराष्ट्राला आवश्यक असलेली, महाराष्ट्राला हवी असलेली, आणि सन्माननीय जयश्रीताईंनी सातत्यानं ते उल्लेख जे केले, ईडी सीबीआय फोडाफोडी, आदरणीय ताई, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानावरती देश चालतो, त्या दिवशी तरी आपण जनतेच्या मनामधल्या या सरकारच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्याकडनं अपेक्षित नाहीये. लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत, हे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, लोकांच्या मतदानावरती हे ठरलेलं सरकार आहे. त्यामुळे आपल्या या ज्या टीका आहेत त्या पूर्णपणे अप्रस्तुत ठरतात. अजितजी, तुम्ही म्हणताय की आमच्या दृष्टीनं राज्यातल्या जनतेच्या मनातलं हे सरकार आहेच ना. हा, तर मग जयश्रीताई, तुम्ही मगासपासून एक उदाहरण देत होतात, तुम्ही एक यादी देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. मग जनतेच्या मनातलं सरकार नेमकं कोणतं, हा ठरवायचा अधिकार तरी जनतेला मिळणार आहे का? माझ्याकडे यादी आहे. ही यादी यासाठी मी दाखवली की तुम्हाला 2014च्या निवडणुकीपासून 2024च्या निवडणुकीपर्यंत तुमच्याकडे जर इतकं एकनाथ शिंदेकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे जर इतकं कॅलिबर होतं तर तुम्हाला का गरज पडतेय शिवसेनेमधून उद्धव ठाकरे साहेबांकडनं उमेदवार घेण्याची किंवा काँग्रेसकडनं? बरं, तुम्ही म्हणता आयात केलेल्या उमेदवारांवरती सरकार आहे, मात्र अजितजींनी जो महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की आपल्याकडनं प्रयत्न सुरू आहेत, हे खरं आहे का, आणि ते होणं शक्य नाही असं भाजप निक्षून सांगतेय? जयश्रीताई, भाजप काय सांगणार आहे? अरे, उद्धव ठाकरे साहेबांनी सत्तेला लाथ मारली आहे, भाजप काय सांगणार आहे? भाजप कोण आहे सांगणारी? उद्धव ठाकरे साहेबांनी सत्तेला लाथ मारली, त्या ठिकाणी लाचारी उद्धव ठाकरे साहेबांना मान्य नव्हती, मांडली का तो मान्य नव्हतं, आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं मुख्यमंत्री पद त्यावेळी सोडलं. जर त्यांच्यामध्ये स्वाभिमान नसतं तर त्याच वेळी त्यांनी त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली असती, तडजोड केली असती. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना ती तडजोड मान्य नव्हती, स्वाभिमानी ते आहेत. आता हे वक्तव्य म्हणजे कसं आहे, अति झालं आणि हसू आलं. ठाकरेंचा हिंदुत्ववादी विचार हा जोपासणारे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आज तुम्ही तुमचे लोक तुम्हाला सोडून निघून गेले, या सगळ्या का निघून गेले? यंत्रणांचा वापर करून तुमच्या तुम्ही त्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी घेतलं. अहो, सर्वसामान्य लोक म्हणतात 50-50 टक्क्यांमध्ये तुम्ही आमदार ते अकार्यक्षम ठरले म्हणून तुमचे लोक सोडून गुवाहाटीला गेले. कोणी नेलं? गुवाहाटीला आमदारांना नाही, कोणी मुद्दा नेलं? असा भारतीय आहे, जनता पक्षाने मुद्दा ते आजचा सगळं असा आहे केलं. की तुमचे प्रयत्न सुरू आहेत, तुम्ही पण लाचारी तुम्हाला पत्करली, घेत नाही, एकनाथ शिंदेच्या तुम्हाला शिवसेनेने घेत पत्करली. नाही. तुम्ही अनेक वेळा एकनाथ प्रयत्न शिंदेचा करून बघितले. शिवसेनेचा गट जयश्रीताई, हा सातत्याने जयश्रीताई, अशा प्रकारे थोडीशी मूळ अधिक शिवसेनेच्या माहिती घ्या, लोकांना त्या ठिकाणी थोडीशी अधिक बोलण्याचं माहिती काम घ्या. करतो. आपले एक लक्षात सन्माननीय घ्या, मी नेते बोलतेय, मला बोलू दे. आपल्या परिवारासह खास विमानानं वाराणसीला कुणाला भेटायला गेले होते, ते दिल्लीला कुणाला भेटायला गेले होते, आणि काय स्वाभिमानाच्या गप्पा करता तुम्ही? जाऊन मला एक बाळासाहेबांनी कळत नाहीये, सांगितलं जे होतं काँग्रेस बरोबर गेलं तो दुकान बंद करेल. सोनिया गांधीजींच्या घरी जाऊन भारतीय तिथं मुजरा भारतीय ठोकणारा जनता हा स्वाभिमान आहे पक्षाच्या का? लोकांनी स्वाभिमानाच्या सन्माननीय गोष्टी करू नये. अटलजी भारतीय असतील, जनता अडवाणीजी पक्ष असतील, प्रमोद आणि महाजन साहेब एकनाथ असतील, हे सगळे शिंदे मातोश्री होते ते बाळासाहेबांच्या आदरापोटी. स्वाभिमानाच्या स्वाभिमान गोष्टी करू नये. स्वाभिमान करून काय असतो स्वतःचा आणि पक्ष स्वाभिमान तुम्ही कशाची संपवला. खातात जाऊन हे बरं, आपल्याला प्रयत्न कुणाचे कुणाबरोबर सुरू आहेत हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. शरद पवार अरुणजी, साहेबांच्या मला घरी का जाता जावं लागतं जाता आपल्याला? एक कमेंट आपल्याकडून अपेक्षित आहे. भाजपचंही म्हणणं आपण ऐकलं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचंही म्हणणं ऐकलं, मात्र खरोखर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला महायुतीमध्ये सामील व्हावं का, काय आपलं मत आहे? पहा विशालजी, काय आम्ही स्वाभिमानी आहोत, ज्यांना कारण महाराष्ट्राला निवडून दिलं ज्यांना आपण. ज्यांना राष्ट्रवाद मान्य आहे, हिंदुत्व मान्य आहे, हा. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांचे विचार वक्फ आणि बोर्डाला नेतृत्व मतदान मान्य कोणाला आहे, केलं तुम्ही? त्या काय प्रत्येकाचं वाटलं या असेल बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आपल्याला? आम्ही स्वागत करतो. त्यांनी
आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, या महाराष्ट्राला सुसंपन्न बनण्याकरता काम करावं, त्या प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू. बरं, ठाकरेंच्या शिवसेनेला खरोखर सत्तेत जायचंय का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि जर सत्तेत जायचं असेल तर जयश्रीताई, एका वाक्यात तुमच्या समोर असलेला पर्याय काय? एक लक्षात घ्या की मी एवढंच सांगू इच्छिते, आमचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब किंवा संजय राऊत साहेब यांनी सुद्धा वारंवार तेच सांगितलंय, मुळात आमच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या त्या गटाला किंवा भारतीय जनता पक्षाला जराही मोजलेलं नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत, सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही. आणि ज्या चुकीच्या विचारांपायी तुम्ही तुमच्या पायावरती दगड मारून घेतलाय. माझं संपूर्ण बोला जयश्रीताई. तुम्ही काय करताय ते सगळ्या जयश्रीताई, जनतेला एक मिनिट, आपला अभ्यास एक मिनिट खूप माझं कच्चा आहे. पूर्ण होऊ द्या. नाहीतर आपण प्रवक्ते अहो, आहात, विधानसभेत नाहीतर आपण नेते आहात. आपण उगीच आपल्या पक्षाला आपण आणखी लोकशाहीचा खड्ड्यात घालायचं खून काम केलाय. करत आहात. परंतु विधानसभेमध्ये शिवसैनिक हुशार आपण आहेत, लोकशाहीचा जे खून शिवसैनिक केलाय. हुशार आहेत विशालजी, मला ते बोलू द्यायचं नसेल. जयश्रीताई, आपण बोला कृपया. अरुणजी, आपण ऐकूयात आधी. जयश्रीताई बोला. करण्याकरता शिवसेनेमध्ये यांना येत आहेत. म्यूट करा. निश्चित. जयश्रीताई बोला. यांना म्यूट करा. तेव्हा मी करताय विधानसभेच्या निवडणुकी लोकशाहीचा जयश्रीताई, नेटवर्कमुळे आपला आवाज येत नाही, आपण स्पष्ट बोला. सुद्धा ज्या मधल्या काळात यांनी सत्ता हस्तगत केली, लोकशाहीचा खून करत, संविधानाचा खून करत यांनी लोकशाहीचा खून करून सत्ता हस्तगत केली, त्या लोकांनी ह्या काय गोष्टी कराव्या. आणि मुळात गप्पा खूप मारून झाल्या. ज्यांनी लोकशाहीचा खून करून सत्ता हस्तगत केली, स्वाभिमानी आहे, तुमच्या सोबत येण्याचा प्रश्नच नाही. भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा किंवा एकनाथ शिंदे गटासोबत येण्याचा प्रश्नच नाही. एक मिनिट विशालजी, मला माझं पूर्ण झालेलं आहे. जयश्रीताई, खरं तर आपल्याला मूळ मुद्दा मी आपल्याला पुन्हा एकदा आणतो. आपल्याला एकत्र यायचं, सत्तेत यायचं, हे खरं की खोटं? अगदी एका वाक्यात मला प्रत्येकाकडे जायचं. बोला. एकत्र येण्याचा प्रश्नच नाहीये विशालजी, एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. वामनदादा कर्डकांच्या 2 ओळी आहे की नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे, बैसला भीमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे. आज जी लोक सत्तेवर बसलेली आहेत राज्याच्या आणि देशाच्या, त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवराय यांच्या विचारांची जराही पर्वा नाही, त्यांच्या विचारांचं जराही त्यांच्याकडे मागमूस नाहीये. त्यामुळे अशा लोकांसोबत जाण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजिबात प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. चंद्रकांत दादांचा दावा आपण फेटाळून लावताना दिसताय. अजितजी, मात्र जर उद्या हे प्रयत्न पुन्हा झालेत तर मात्र सत्तेमध्ये सहभागी करून घ्याल का एका वाक्यात? जाण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रश्न. ज्यांनी राम सोडलाय त्यांच्या जगण्यातला राम गेलेला आहे आणि ती फडफड आपण पाहताय. उद्या सकाळच्या भोंग्याची ज्याला कोणी सिरियसली घेत नाही त्याची तडफड काय असेल ते मला बघायचंय. पण किती प्रयत्न सुरू आहेत विशालजी ते मला माहितीये. ऑन कॅमेरा बऱ्याच गोष्टी बोलता येत नाहीत, परंतु अशा परिस्थितीत आलेल्या लोकांनी स्वाभिमानाच्या गप्पा करू नयेत. कारण तुम्ही महाराष्ट्र धर्म सोडलात, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं, त्याच वेळेला आपली किंमत आणि पद संपली होती. निश्चितच आहे. आजचे सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत, स्वाभिमानाच्या गप्पा गोष्टी आणि त्यावरून होणारी चर्चा आपण तर आता पाहिली. मात्र येत्या काळामध्ये राज्यात आणखी काही नवी समीकरणं येतात का, याकडे देखील आपलं लक्ष असेलच. तुर्तास वेळेची मर्यादा असल्यामुळे धन्यवाद जयश्री शेळकेजी, धन्यवाद अजित चव्हाण आणि धन्यवाद अरुण सावंतजी, आपण चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी. म्हणून तुम्ही किती विश्वास करा, रोज तुमची माणसं चालली आहे. 52 नगरसेवक एवढा एकनाथ शिंदेकडे काय झालं तुमच्याकडे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.